तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एरवी प्रत्येक मुद्द्यावरती एकमेकांवर टीकेची झोड उठवणारे भाजप, एमआयएम आणि शिवसेना आज मात्र एकाच भूमिकेत दिसतात। कारण आहे निवडणूक आयोगाच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात SIR मोहिमेचं काम। पक्षाच्या कार्यालयामधून बीएलओंमार्फत अर्ज भरून घेण्यात काहीच गैर नसल्याचं तिन्ही पक्षांचे नेते सांगतात। मात्र निवडणूक आयोगानं घराघरात जाऊन मतदार पडताळणी करण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेचा उद्देश पक्ष कार्यालयामधून होणाऱ्या या प्रक्रियेमुळे खरोखरच साध्य होणार का असा मोठा प्रश्न उपस्थित होतोय। याच मुद्द्यावरती आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी भाजप नेते तथा मंत्री अतुल सावे, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आणि शिवसेनेचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्याशी बातचीत केली आहे। बघूयात। बीएलओ त्यांनी घरोघरी जाऊन या ठिकाणी तपासणी करून ते मतदान योग्य आहे की अयोग्य आहे हे ठरवायला पाहिजे। मात्र प्रत्येक पक्षाच्या कार्यालयातच बीएलओ बसतायत आणि SIRचं काम करतायत। एमआयएम पक्षाचे सगळ्या नगरसेवकांनी कॅम्प भरवले आहेत, त्यांच्या पक्षातच बीएलओ बसवलेले आहेत। ही हडताळ नाही आहे नियमाला। बीएलओ म्हणतो की मी या गल्लीमध्ये आज आहे, त्या गल्लीचे लोक म्हणतात की बीएलओ आज आलेला नाही आहे। मग बीएलओला फोन केल्यानंतर मी ह्या गल्लीमध्ये आहे, तिथेही नाही आहे करके मग आम्ही अनेक दिवस थांबल्यानंतर आम्ही बीएलओला सांगितलं की तुम्ही कमीत कमी असं करा, एका ठिकाणी बसा। आम्ही लोकांना जाऊन सांगतो की बाबा या ठिकाणी हे बसलेलं आहे, म्हणून त्यांना हे काम करण्याचा उद्देश आहे। कुठे ते बसणार, कुठे ते फिरणार हे महत्त्वाचं नाही आहे। बीएलओ व्हेरीफाय करतो, फोन करतो, जातो। फक्त कसं आहे, त्यांना मदत करण्याकरता BLO 2 स्थळ पाहणी कुठे होते, घर जात आहेत, बिलकुल जात आहेत। BLO गेल्याशिवाय करतच नाहीत, कारण की त्यांनाही माहिती आहे, कारण की याचं क्रॉस चेकिंग होणार आहे। पुढच्या वेळेस हाच BLO तिकडे असेल असं नाही आहे। सरकारी यंत्रणा असणार, BLOच्या ठिकाणी दुसरा BLO येईल, चेक करायला त्याच्यात। तुमच्या सरकारने नियम केले की बीएलओने घरोघरी जायला पाहिजे, फॉर्म भरला पाहिजे, त्यानंतर त्याच्या जर वडिलांचं नसेल तर वडिलांचं कार्ड दिलं पाहिजे। हे जर एकाच ठिकाणी जर जात असेल तर काय असं नाही आहे। फॉर्म भरून घेतोय, त्या फॉर्मचं व्हेरिफिकेशन तो BLO करतो आहे। पहिलं एकदा हे मॅपिंग झालं, एकदा फॉर्म भरून घेतल्यानंतर तोच BLO तिकडे नाही करणार आहे, दुसऱ्या BLOला तिकडची जबाबदारी दिली जाईल आणि तो जर व्हेरिफिकेशनला गेला आणि तिकडे जर चुकीचा तो फॉर्म त्या BLOने भरला असेल तर त्या BLOला सस्पेंड पण केलं जाईल। जे बोगस मतदार आहेत ते कसं करणार? मीच जाणार, माझाच फॉर्म भरणार, माझं घर नाही पाहणार। आता तुम्ही जर आता जो नवीन फॉर्म भरायचा जर बघितला निवडणूक आयोगाने दिलेला, त्या फॉर्ममध्ये त्याचा आधार कार्डचा नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे आणि मतदार यादीमध्ये असणारा फोटो त्या फॉर्मवर छापून इलेक्शन कमिशनने दिलेला आहे। त्याच्यावर एक व्हाईट बॅकग्राऊंडमधला फोटो पण जोडायचा आहे। बोगस मतदान याच्यामध्ये रजिस्टर होणं कदापि शक्य नाही आहे, कारण ही जी प्रक्रिया आहे ही 3 वेगवेगळ्या टप्प्यावर या ठिकाणी अवलंबली जाणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी 2002 पूर्वीचा पुरावा तपासला। पुरावा तपासल्यानंतर ज्यांचे नावं आता आहेत त्या नावाचं आधार कार्ड ते चेक करतायत। त्याच्यामुळे मला वाटत नाही की त्याच्यामध्ये कुठं डुप्लिकेट आहे। की मी जसं म्हटलं की सर्वांचं एकमत होणार आहे, अगदी त्याचाच या आपल्या चर्चेचा शेवट झालाय। तिघांचंही एकमत झालंय आणि सगळ्यांना भविष्याच्या राजकारणाची चिंता आहे आणि त्यामुळे सगळं सुरू आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।